Okay. So what are the control source? So basically आपण बघितले होते कंट्रोल वॉल्स हे कुठल्या कुठल्या टाईपचे असतात. एक होता तुमचा डायरेक्शन कंट्रोल वॉल, सेकंड होता तुमचा प्रेशर कंट्रोल वॉल आणि नेक्स्ट होता फ्लो कंट्रोल वॉल. सो बेसिकली हे सर्व तुमचे जे काही फ्लुइड असेल त्या फ्लुइडचे ड्रायव्हिंग युनिट आहे. तुमचं जे काही फ्लुइड असेल ते फ्लुइड मी कुठल्या वेने कंट्रोल करतोय. सो these three types of valves are the driving unit of your hydraulic or pneumatic system. So what is the necessity? What is the necessity of flow control valve? So first one, तुमचा जो काही फ्लो कंट्रोल वॉल असेल तो फ्लो कंट्रोल वॉल तुमची टोटल अमाऊंट ऑफ फ्लो तुमच्या सिस्टीम मध्ये किती अमाऊंट ऑफ फ्लो पाहिजे तो टोटल मी मीटर्ड करतोय और कंट्रोल करतोय. सो for that your system should be or supposed to be efficient one. त्याच्यानंतर फ्लो कंट्रोल तुमच्या सेफ्टी ऑपरेशन साठी असतो. म्हणजे बाय चान्स जर सिस्टीम मध्ये जर जास्त प्रेशर जर क्रिएट झाला तर तो एक्सिस प्रेशर मी कमी किंवा जास्त करण्यासाठी तुमचा फ्लो हा लिमिट करतो. सो दॅट एक्सिस फ्लो कॅन एंटर इन टू दी टँक अगेन बाय युझिंग प्रेशर रिलीफ वॉल्व. प्रेशर रिलीफ वॉल्व ने मी तो परत टँकला लीव करतोय. सो जे थर्ड पॉईंट बघा, जे अनकंट्रोल फ्लुइड असेल म्हणजे ज्यावरती माझा काहीच कंट्रोल नसणार आहे ते फ्लुइड मी परत इलिमिनेट करून सिस्टीम मधनं इलिमिनेट करून ते पंप आणि पाइपिंग थ्रू मी सिस्टीमच्या कॉम्पोनंट मध्ये फ्लो करून परत टँकला प्रोव्हाइड करतोय. म्हणजे तुमचा फ्लो कंट्रोल वॉल्व जर बघितला सो बेसिक फंक्शन इज टू कंट्रोल द अमाऊंट ऑफ फ्लो विच इज एंटर्स इन टू दी सिस्टीम. किती अमाऊंट ऑफ फ्लो पाहिजे ते तुम्ही कंट्रोल करताय फॉर इफिशियंट ऑपरेशन अँड सेफ्टी ऑफ दी सर्किट. काही सर्किट मध्ये हे दोन्ही क्रायटेरिया झाले, इफिशियन्सी किंवा सेफ्टी. बट काही क्रायटेरिया हे ऍप्लिकेशन वरती डिपेंड असतात. आपण जे मीटर इन मीटर आउट सर्किट बघितले होते त्या सर्किट मध्ये तुम्ही किती अमाऊंट ऑफ फ्लो एंटर करताय, किती अमाऊंट ऑफ फ्लो असेल तो फ्लो मी आयदर मीटर इन किंवा मीटर आउट म्हणजे तुमचा पिस्टन ऍडव्हान्स किंवा रिट्रॅक्शन या दोन्ही स्ट्रोकला मी लिमिट करतोय. म्हणजे त्या केसमध्ये तुम्ही बाय युझिंग फ्लो कंट्रोल वॉल सिस्टीम ही मीटर करताय. So these are the three types of valve. First one is pressure control valve. प्रेशर कंट्रोल वॉल्व त्याचे सब टाइप्स आहे. प्रेशर रिलीफ वॉल्व की जो आपण सिस्टीम सेफ्टीसाठी यूज करतो पंपच्या नंतर लगेचच. देन काउंटर बॅलन्स. नेक्स्ट वन प्रेशर रिड्युसिंग वॉल्व. प्रेशर रिड्युसिंग वॉल्व. देन सिक्वेन्स वॉल्व. तुमच्या फ्लो कंट्रोल वॉल्व मध्ये अगेन प्रेशर कंपेन्सेटेड असतील किंवा नॉन प्रेशर कंपेन्सेटेड असतील. म्हणजे या दोघांमध्ये आपण डिफरन्स बघितला होता. व्हॉट इज प्रेशर कंपेन्सेटेड फ्लो कंट्रोल आणि टेम्परेचर कंपेन्सेटेड फ्लो कंट्रोल. प्रेशर कंपेन्सेटेड तुमच्या फक्त ऑइलचा प्रेशर वरती वर्क होईल आणि टेम्परेचर कंपेन्सेटेड असेल तो टेम्परेचर म्हणजे ऑइल ज्यावेळेस तुमच्या सिस्टीम मधनं फ्लो करतं त्यावेळेस त्याची विस्कॉसिटी किंवा टेम्परेचर व्हॅरी होतं. मग त्या व्हॅरिएबल विस्कॉसिटी वरती किंवा टेम्परेचर वरती तुमचा टेम्परेचर कंपेन्सेटेड फ्लो कंट्रोल हा वर्क होईल. देन डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. डायरेक्शन कंट्रोल वॉल्व हा तुमची टोटल फ्लोची जी काही डायरेक्शन असेल, आयदर तुमच्या सिस्टीम मध्ये किती अमाऊंट ऑफ फ्लो कुठल्या डायरेक्शनला पाहिजे फॉर ऍडव्हान्समेंट ऑर रिट्रॅक्शन
ऑफ दी ऍक्च्युएटर ऑर सिस्टीम. मग त्यामध्ये तुमचे 2x2 असतील, 3x2 असतील, 4x5 असतील, 5x2 असतील, हे जरी डायरेक्शन कंट्रोल, बट ते डायरेक्शन कंट्रोल मी ऑपरेट करण्याच्या काही पोझिशन्स होत्या. फॉर एक्झाम्पल तुमचे मॅन्युअल ऑपरेशन असेल की जी मी लिव्हर ऑपरेटेड करतोय, सर्व लिव्हर असेल, त्याच्यानंतर स्प्रिंग रिटर्न असेल, पुश बटन असेल, फूट पेडल असेल, हे सर्व मॅन्युअली ऑपरेटेड आहे. सेकंड केस सोलेनाइड, जर मी सिस्टीम ऑटोमेटेड जर करत असेल तर त्या केसमध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस यूज करून, मीन्स सोलेनाइड वॉल यूज करून तुमचं ऑपरेशन हे परफॉर्म करतो. सोलेनाइड आणि कार्ट्रेज हे दोन्ही सेम आहे. सोलेनाइड मध्ये मी इलेक्ट्रॉनिक सिग्नल यूज करतो, कार्ट्रेज मध्ये मी रिले यूज करतो. मॅक्झिमम टाइम तुम्हाला सांगितलं तुमची कार्ट्रेजची वॉल किंवा कार्ट्रेजची सिस्टीम त्यावरती बेस जे काही इलेक्ट्रोन्यूमॅटिक सर्किट असतील ते तुम्हाला विचारणार नाही. देन पायलट, इन केस ऑफ पायलट मी काय करतोय, जी सिस्टीम ऍक्च्युएट करत असेल, म्हणजे जर तुम्ही न्यूमॅटिक सिस्टीम असेल तर न्यूमॅटिक, हायड्रोलिक असेल तर हायड्रोलिक, म्हणजेच ऑइल किंवा एअर यूज करून मी एक ऍडिशनल पायलट लाईन किंवा ऍडिशनल सप्लाय तुमच्या DCV ला देत असतो की त्यातनं तुमची डायरेक्शन चेंज होईल. ओके. देन चेक वॉल असतील. व्हॉट इज चेक वॉल? चेक वॉल हा काय करतोय, सिस्टीम मधनं वन डायरेक्शन फ्लो हा अलाउ करतोय, ओनली वन डायरेक्शन फ्लो अलाउ करतो. मग त्या केसमध्ये मी डायरेक्टली ऑपरेटेड चेक वॉल असेल, आणि डायरेक्टली ऑपरेटेड म्हणजे तो फक्त त्याच्या स्प्रिंगच्या रिट्रॅक्शनमुळे किंवा ज्या साईडने तुमचा फ्यू सप्लाय येत असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनने तो ओपन होईल आणि वन डायरेक्शनने फ्लो अलाउ करेल. आणि सेकंड वन तुमचा पायलट ऑपरेटेड, जर मी फोर्सफुली किंवा एका पर्टिक्युलर टायमिंग नंतर ऍडिशनल प्रेशर बिल्टअप झाल्यानंतर ऍडिशनल एक तुमचा पॉवर सप्लाय देऊन, पॉवर सप्लाय इन द सेन्स ऑफ आयदर एअर ऑर ऑइल सप्लाय देऊन जर कंट्रोल वॉल म्हणजे त्या केसमध्ये चेक वॉल जर ओपन करत असेल तर दिस इज पायलट ऑपरेटेड चेक वॉल. मग सर्व वॉल किंवा डायरेक्शन कंट्रोल ऍक्च्युएशनच्या मेथड आहे. तुम्हाला इथे सांगितलं तर डायरेक्टली ऑपरेटर असेल, पायलट असेल किंवा मॅन्युअली असेल किंवा इलेक्ट्रॉनिकली, म्हणजे तुमची सोलेनाइड वॉल तिथे मॅन्युअली आणि डायरेक्टली सेमच आहे. सो फर्स्ट वन प्रेशर रिलीफ वॉल, डायरेक्टली ऑपरेटेड, पायलट ऑपरेटेड, प्रेशर कंट्रोल आणि सिक्वेन्स वॉल. सो व्हॉट इज प्रेशर रिलीफ वॉल? तर तुम्हाला ज्यावेळेस प्रेशर रिलीफ वॉलचं कन्स्ट्रक्शन वर्किंग विचारलं जाईल त्यावेळेस चुकता तुमची स्केमॅटिक डायग्राम पण असेल आणि साईडला सिम्बॉल पण असेल त्याचं. आणि कन्स्ट्रक्शन वर्किंग विचारल्यानंतर प्रेशर रिलीफ वॉलच्या दोन्ही पोझिशन ड्रॉ करायच्या नाही. जशी पोझिशन तुम्हाला सपोज आता या केसमध्ये डायग्राम मध्ये दिसती ती झाली नॉर्मल ओपनिंग किंवा क्लोजिंग पोझिशन असेल, फक्त तसं डिनोट करायचं की फिगर शोज नॉर्मली ओपन टाइप प्रेशर रिलीफ वॉल. ओके. या केसमध्ये काय आहे, तुमचा प्रेशर रिलीफ हा नॉर्मली क्लोज टाइप मध्ये, म्हणजे ऑइलचा सप्लाय हा पास होत नाही. मग what is function of pressure relief valve? To pass the excess flow of oil to the tank again when the system create back pressure. सिस्टीम वरती बॅक प्रेशर क्रिएट झाल्यानंतर मी सप्लाय ओपन करतो टँक साठी. मग सिम्बॉल जर बघितलं, सिम्बॉल मधनं तुम्हाला टोटल डिव्हाइसचं जे काही फंक्शन असेल ते समजून जातं. आता इथे काय दिलेलं आहे, जनरली हा क्लोज टाईप आहे, म्हणजे एक जर मी ऍडिशनल जर सप्लाय प्रोव्हाइड केलेला असेल, जो पायलट लाईन दिसते डॉटेड लाईन आहे, तर त्या ऍडिशनल सप्लायने काय होणार आहे, ही जी लाईन असेल ब्लॅक आरोची ती साईडला शिफ्ट होईल, विच विल कनेक्ट द कॉन्टॅक्ट ऑफ दिस पॉइंट, म्हणजे इनलेट आणि टँकला ही लाईन कनेक्ट होईल आणि टोटल ऑइलचा सप्लाय हा पुढे सरळ टँकला पास होईल. कधी होईल, ज्यावेळेस हा प्रेशर पायलट लाईनचा प्रेशर हा सफिशियंट असेल टू पुश दॅट लाईन इन टू दी पर्टिक्युलर वे. मग तो काय होईल, ज्यावेळेस तुमची प्रेशरने ही लाईन ओपन होत असेल त्याच वेळेस तुमची इथली जी काही स्प्रिंग असेल ती स्प्रिंग कॉम्प्रेस होईल. स्प्रिंग कॉम्प्रेस झाली म्हणजे त्यामध्ये काहीतरी एनर्जी स्टोअर होईल की जी प्रेशर ड्रॉप झाल्यानंतर ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी यूज होईल. ओके. मग कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा
स्कीमॅटिक डायग्राम मध्ये जर बघितलं असेल तर इथे टँक पोर्ट दिलेला आहे. कम्पेअर विथ दी सिम्बॉल. हा टँक पोर्ट दिलेला आहे. टँक पोर्ट हा नॉर्मली आता क्लोज पोझिशन मध्ये, म्हणजे तुमच्याकडनं इनलेट कडनं जे काही इनलेट कडनं जे काही ऑइल सप्लाय होतोय तो ऑइल सप्लाय हा डायरेक्टली टँकला जात नाहीये या केस मध्ये. इथे पण बघा, म्हणजे हा तुमचा जो पी पॉइंट आहे, पी पॉइंट हा इनलेटचा पॉइंट आहे, तो प्रेशर पॉइंट झाला. कनेक्ट और इमेजिन विथ दिस पॉइंट, म्हणजे हा झाला तुमचा पी पॉइंट आणि हा झाला तुमचा टँकचा पॉइंट. आता जी राहिली पायलट लाईन, सो व्हॉट इज पायलट लाईन? इथे एक पायलट लाईन दिलेली, विच विल कॉम्प्रेस और एक्सपांड दी स्प्रिंग. आता स्प्रिंगची टाइटनेस मी ऍडजस्टेबल स्क्रू वरनं डिसाइड करत असतो, स्टिफनेस किती पाहिजे. ओके, म्हणजेच या केसमध्ये काय होणार तुमचं, जेव्हा तुमचा एक्सिस प्रेशर हा बिल्टअप झालेला असेल, एक्सिस प्रेशर हा बिल्टअप झालेला असेल, तर त्या केसमध्ये एक्सिस प्रेशरमुळे तुमची ही जे काही स्प्रिंग असेल ती स्प्रिंग कॉम्प्रेस होईल आणि इट विल अलाउ ओपनिंग फ्रॉम पी टू टी. ओके, सो पायलट ऑपरेटेड किंवा प्रेशर रिलीफ वॉल्व, प्रेशर रिलीफ वॉल्वला पायलट लाईन ही कंपल्सरी असते. सो प्रेशर रिलीफ वॉल्व हा तुमचा फक्त सेफ्टी डिव्हाइस म्हणून वर्क होतो, एक्सिस जो काही प्रेशर असेल तो टँकला प्रोव्हाइड करण्यासाठी. देन पायलट ऑपरेटेड प्रेशर कंट्रोल वॉल्व किंवा प्रेशर रिलीफ वॉल्व. आता दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? दोघांमध्ये काय डिफरन्स आहे हा मी डायरेक्टली ऑपरेटेड कन्सिडर केलेला होता. डायरेक्टली ऑपरेटेड की जो स्प्रिंगच्या प्रेशरच्या फोर्समुळे, सॉरी तुमच्या सिस्टीमच्या प्रेशरच्या फोर्समुळे स्प्रिंग ही कॉम्प्रेस करतो. त्यातली फक्त एक करा, सांगण्यात मी रॉंग झालो. इथं जी काही पायलट लाईन होती ही पायलट लाईन इग्नोर करा. ही पायलट लाईन इग्नोर करा, कारण या केसमध्ये काय होतं नीट बघा, फक्त प्रेशर बिल्टअप झाल्यानंतर ही जी काही कॉम्प्रेशनची स्प्रिंग असेल ती कॉम्प्रेशनची स्प्रिंग फक्त कॉम्प्रेस होते आणि फ्लो अलाव होतोय. तसे या केसमध्ये मी काय करतोय, इथे इन नॉर्मल पोझिशन तुमची काय एक पायलट स्प्रिंग दिलेली आणि एक मेन स्प्रिंग दिलेली. तुम्हाला पाहिजे सप्लाय टू दी टँक, म्हणजे इथे जर बघितलं तर तुमचा इथं प्रेशर पॉइंट आहे, हा इथनं सिस्टीम कडनं ऑइल येत आहे आणि ते ऑइल तुम्हाला सप्लाय करायचं आहे इकडे टँकला, जिथे आता नो पोझिशन दिलेली आहे किंवा नो फ्लो दिलेला आहे, तो टँक पॉइंट आहे. मग त्या केसमध्ये मी काय करतो, दोन टाईपचे स्प्रिंग यूज केलेले असतात. फर्स्ट वन तुमची पायलट स्प्रिंग, की जी तुमच्या सिस्टीम मध्ये स्प्रिंगची स्टिफनेस ही डिसाइड करते. त्यानुसार तुम्ही ओपनिंग आणि क्लोजिंग पॉइंट बाय युजिंग, तर काय होतं तुमची ह्या स्प्रिंगची स्टिफनेस आणि मेन स्प्रिंगची स्टिफनेस हे दोघं स्टिफनेस मॅटर करता तुमच्या ओरिफिस मधनं किती अमाऊंट ऑफ ऑइल एंटर झाल्यानंतर तुमची सिस्टीम ही ओपन होईल. एक मिनिट. ओके, मग इन फर्स्ट केस इथे काय होतंय, तुमचा ओरिफिस मध्ये काय होणार आहे, ओरिफिस मध्ये तुमचा मॅक्झिमम व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे. सो या केसमध्ये जो ऑइलचा फ्लो सप्लाय होईल त्यातनं मी ओरिफिस मधनं पास करून त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी इन्क्रीज करतो.
व्हेलॉसिटी इन्क्रीज करतो इन द सेन्स ती व्हेलॉसिटी इन्क्रीज होणारच आहे. फक्त ती इन्क्रीजिंग व्हेलॉसिटीचा यूज करून मी तुमची मेन स्प्रिंग आणि पायलट स्प्रिंग ह्या कॉम्प्रेस करतो. द फर्स्ट वन, जोपर्यंत तुमची पायलट स्प्रिंग ही कॉम्प्रेस होत नाही, म्हणजे तुमचं युजली काय होणार आहे, ज्यावेळेस ओरिफिस मधनं ऑइल सप्लाय होणार आहे, ते ऑइल सप्लाय आधी तुमची मेन स्प्रिंग कॉम्प्रेस करेल. पण ह्या दोन्ही स्प्रिंग मधली स्टिफनेस हे मॅटर करते, कारण दोघांचं जर मी आउटर डायमीटर जर बघितला तर आउटर डायमीटर व्हॅरी, म्हणजे तुमची स्प्रिंग ही कॉम्प्रेशन साठी मेन स्प्रिंग आणि पायलट स्प्रिंग जर कंपॅरिझन जर केलं तर पायलट स्प्रिंग ही लवकर कॉम्प्रेस होईल दॅन दी मेन स्प्रिंग. सो ती ऑइलचा सप्लाय असेल, तर ऑइलचा सप्लाय डायरेक्टली तुमच्या पायलट स्प्रिंगला कॉम्प्रेस करेल. आणि वन्स ही टोटल कॉम्प्रेस झाली की तुमच्या जो काही फोर्स असेल तो फोर्स टोटली मेन स्प्रिंग वरती येईल. मग हे दोन्ही यूज करून तुमचा जो काही ओरिफिस असेल, मेन ओरिफिस बेस असेल, तो ओरिफिस बेस हा अपवर्डला लिफ्ट होईल आणि इट विल पास द सप्लाय ऑफ ऑइल टू दी टँक. ओके. देन प्रेशर रिड्युसिंग वॉल. प्रेशर रिड्युसिंग वॉल फंक्शन जर बघितलं, प्रेशर रिड्युसिंग वॉल इज यूज टू मेंटेन प्रेशर इन द सेकंड ब्रांच ऑफ द सर्किट. जर तुम्हाला सर्किट सपोज काही केस मध्ये काय असतं, आपण अगर सिक्वेन्सिंग किंवा सिंक्रोनायझिंग जर सर्किट पकडलं तर एकाच मी लाईन थ्रू दोन आउटपुट घेतलेले असतात आणि त्यातनं मी दोन ऍक्च्युएटर सायमल्टेनियसली रन केलेले असतात. त्या केसमध्ये तुमचा प्रेशर रिड्युसिंग वॉल हा यूज होतो. आता इथे जर बघितलं, ही तुमची मेन प्रेशर लाईन झाली. त्यानंतर हा तुमचा जो प्रेशर रेग्युलेट करायचा आहे, बायपास लाईन किंवा प्रेशर रेग्युलेटिंग लाईन, आणि सेकंड पोर्ट हा प्रोव्हाइड केलेला आहे तुमचा टुवर्ड दी रिझर्वायर. म्हणजेच काय होतंय, तुमचा जो काही प्रेशर रिड्युसिंग वॉल असेल, एकच मिनिट, जो काय तुमचा प्रेशर रिड्युसिंग वॉल असेल, तो प्रेशर रिड्युसिंग वॉल हा जनरली हा ओपन टाइप मध्ये असेल. आता इथे जर सर्किट मध्ये जर बघितलं किंवा डायग्राम मध्ये जर बघितलं तर हा क्लोज टाइप मध्ये दिलेला आहे, जसा तुमचा प्रेशर रिले वॉल आहे तसा. पण तो जनरली तुमचा हा ओपन टाइप मध्ये असतो. म्हणजे मी इथून प्रेशर लाईन जी असेल ती प्रेशर लाईन मधनं रेग्युलेटिंग प्रेशरला किंवा ज्या सिस्टीम कडे मला फ्लो पाहिजे तिकडे फ्लो अलाउ केलेला असतो. ओके. वन्स त्या पर्टिक्युलर सिस्टमचं वर्क डन हे कम्प्लीट झाल्यानंतर, त्या सिस्टीम वरती एक एक्सेसिव्ह प्रेशर क्रिएट होतो. आता नीट बघा इकडे, मी काय करतोय, स्केमॅटिक डायग्राम मध्ये बघा, प्रेशर लाईन आहे, ही प्रेशर लाईन ही कनेक्ट केलेली डायरेक्टली प्रेशर किंवा रेग्युलेटर प्रेशरला. आता ही रेग्युलेटर प्रेशर जो असेल ती मी माझ्या जे काही डिव्हाइस असेल किंवा जे काही ऍप्लिकेशन असेल त्या ऍप्लिकेशनला कनेक्ट केलेलं आहे. कन्सिडर करा, मी प्रेशर रिड्युसिंग वॉल हा जिथे सायमल्टेनियसली दोन सर्किट रन करायचे त्या केसमध्ये रन केलेला आहे.
म्हणजेच काय होणार आहे, तुमचा पहिली सिस्टीम फर्स्ट जी सिस्टीम असेल त्याचा फ्लो हा किंवा त्याचा ऍक्च्युएशन पोझिशन टोटल कम्प्लीट झाल्यानंतर काय होणार आहे, ह्या प्रेशर किंवा रेग्युलेटर प्रेशर लाईन वरती बॅक प्रेशर क्रिएट होईल. बॅक प्रेशर क्रिएट होईल. त्यामुळे काय होणार आहे, तुमचा हा जो काही लाईन असेल, ही जी काही पायलट लाईन असेल ही ओपन होईल. पायलट लाईन ओपन होईल. सो हा जो स्पूल असेल तो स्पूल हा अपवर्ड लिफ्ट होईल. स्पूल असेल तो अपवर्ड लिफ्ट होईल आणि इट विल क्लोज दी सप्लाय फ्रॉम लाईन प्रेशर टू रेग्युलेटर प्रेशर. म्हणजेच काय होईल, हा जो काही ब्लॉक असेल हा क्लोज होऊन जाईल आणि सप्लाय कुठे होईल, इकडे रिझर्वायरला. क्लिअर? हा सप्लाय इकडे पुढे रिझर्वायरला पास होईल. क्लिअर आहे? सो प्रेशर रिड्युसिंग वॉल असेल हा नॉर्मली कनेक्टेड टाइप मध्ये किंवा नॉर्मली ओपन टाइप मध्ये असेल. When the system increase the excessive pressure, the pilot line will open, will push the spool to upward direction by compressing the spring. It will close the supply from pressure line to regulator pressure line, and it will allow the pressure in to the tank किंवा रिझर्वायर. म्हणजे इथे जर बघितलं तर हा जो एरो आहे प्रेशर रिलीफ वॉलचा हा इथे कनेक्ट असेल. मग काय होईल, एक्सेस प्रेशर क्रिएट झालं सिस्टीम वरती. म्हणजे पहिल्यांदा काय होणार आहे, हा सरळ पुढे ऍक्च्युएटरला जाईल. ऍक्च्युएटर पूर्ण ऍक्च्युएशन पोझिशन मध्ये गेल्यानंतर सिस्टीम मध्ये बॅक प्रेशर क्रिएट होईल. तो काय करेल, तो बॅक प्रेशर इथनं पायलट लाईन ओपन करेल आणि ही जी काही कनेक्टेड लाईन होती ती डिस्कनेक्ट करेल. प्रेशर रिलीफ वॉल्व हा आधी नॉर्मली क्लोज असतो, हा नॉर्मली ओपन असतो. दोघांमध्ये डिफरन्स. काउंटर बॅलन्स. काउंटर बॅलन्स वॉल जो असेल हा मी सायमल्टेनियसली जर दोन सर्किट, काउंटर बॅलन्स वॉल म्हणजे आपण जो सिक्वेन्सिंग सर्किट मध्ये युज केलेला होता की एकाचा वन स्ट्रोक कम्प्लीट झाल्यानंतर दुसऱ्याचा स्ट्रोक आयदर स्टार्ट होईल, दुसऱ्याचा रिट्रॅक्शन स्टार्ट झाल्यानंतर पहिल्याचा फॉरवर्ड स्ट्रोक स्टार्ट होईल. म्हणजे मी पहिल्याचा आउटपुट असेल तो दुसऱ्याच्या इनपुटला दिलेला असतो आणि दुसऱ्याचा इनपुट असेल तो पहिल्याच्या आउटपुटला दिलेला असतो. हा जाऊ द्या, याचं काय नाही एवढं. फ्लो कंट्रोल वॉल तुम्हाला हा ते सांगायचं राहिलं, आयदर तुमचा फिक्स टाईपचा असेल किंवा व्हेरिएबल टाईपचा असेल. सिम्बॉल मध्ये जर बघितलं तर फिक्स टाईप डिनोट ओनली दिस कर्वेचर, हा पॅराबोला तेवढाच असेल. व्हेरिएबल असेल तो टोटली तुमच्या मध्ये एक एरो असेल. म्हणजे मी ज्या केस मध्ये व्हेरिएबल असेल, ही लाईन इन्क्लाइन लाईन इंडिकेट दॅट देअर विल बी ऍडजस्टमेंट स्क्रू, की त्या स्क्रू मुळे मी तुमचं टोटल ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड करतोय. किती अमाऊंट ऑफ ओपनिंग किंवा क्लोजिंग पाहिजे ती. हे काही टाईपचे फ्लो कंट्रोल वाले. ओके. नॉन कॉम्पेन्सेटर फ्लो कंट्रोल की जिथे मी किती अमाऊंट ऑफ ओपनिंग किंवा क्लोजिंग पाहिजे ते प्रोव्हाइड करत नाही. फिक्स टाईप असेल तो ओरेफिस मी डायरेक्टली प्रोव्हाइड केलेले असेल. काही निडल वॉल आहे, ग्लोब टाईप आहे, गेट टाईप आहे, हे फक्त कन्स्ट्रक्शन वाईज व्हॅरी होता. अदर इथे एक काहीतरी ग्लोब असेल, इथे काहीतरी गेट किंवा निडल प्लेस केलेली असेल या टाईप मध्ये. हे सर्व व्हॅरिएबल टाईप आहे की जी मी ते अमाऊंट ऑफ ओपनिंग किंवा क्लोजिंग किती असेल ती बाय युजिंग दिस ऍडजस्टेबल निडल किंवा व्हील ती मी प्रोव्हाइड करतो. व्हॉट इज प्रेशर कम्पेन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल. सो प्रेशर कम्पेन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल काय आहे, तुम्ही किती अमाऊंट ऑफ सिस्टीम वरती बिल्टअप प्रेशर तयार झालेलं असेल त्या प्रेशरने मी ओपनिंग क्लोजिंग करतो. सिमिलर टू रेग्युलर प्रेशर कंट्रोल वॉल. चेंजेस फक्त तुमचा टेम्परेचर कम्पेन्सेटेड फ्लो कंट्रोल आहे, टेम्परेचर आणि प्रेशर कम्पेन्सेटेड.
की ज्या केसमध्ये काय होणार आहे, तुमचा एक्सिस म्हणजेच जे काही ऍडिशनल प्रेशर बिल्टअप झालेलं असेल, तुम्हाला सांगितलं मी आधी, प्रेशर बिल्टअप झाल्यामुळे तुमचा प्रेशर कंट्रोल वॉल्व ओपन होईल किंवा क्लोज होईल. बट ऍट द सेम टाइम तुमच्या त्या प्रेशरमुळे काहीतरी अमाऊंट ऑफ टेम्परेचर पण सिस्टीम मध्ये बिल्टअप झालेलं असेल. सो सेम लाईन मी तुमच्या टेम्परेचर कंपेन्सेटेड रॉडला दिलेली असेल, की जो एका पर्टिक्युलर टेम्परेचर नंतर मेल्ट होईल किंवा श्रिंक कॉम्प्रेस होईल आणि तो फ्लो अलाउ करेल. कारण तुमच्या हायड्रोलिक ऑइलची विस्कोसिटी असेल, ती विस्कोसिटी टेम्परेचरमुळे व्हॅरी होणार आहे. तुमचं फ्लुइड हे विस्कोसिटी असेल ती व्हॅरी होईल, त्यामुळे टेम्परेचर पण त्यामध्ये कॅरी करण्याची कॅपॅसिटी असेल ती जास्त असेल, कारण मॉलिक्यूल जे असतील ते मॉलिक्यूल एकमेकांपासून एक्सटेंड झालेले असतील, लांब गेलेले असतील, त्यामुळे त्यांचे टेम्परेचर कॅरी करण्याची कॅपॅसिटी ही इन्क्रीज झालेली असते. मग त्याच टेम्परेचरचा यूज करून मी तुमचा टेम्परेचर कंपेन्सेटेड फ्लो कंट्रोल त्याची ओपनिंग ही प्रोव्हाइड करतोय किंवा रिस्ट्रिक्ट करतो. हा तुमचा सिंपल डायग्राम होती व्हेरिएबल टाइपची. इन सप्लाय ऍडजस्टेबल नॉबने मी किती अमाऊंट ऑफ आउटपुट सप्लाय पाहिजे तो कंट्रोल करतो. आता फ्लो कंट्रोल वॉल विथ बिल्ट इन चेक वॉल किंवा नॉन रिटर्न टाइप एफसीव्ही. नॉन रिटर्न टाइप एफसीव्ही मीन्स तुमचा सिम्बॉल मध्ये जर बघितलं तर फ्लो कंट्रोल वॉल हा व्हेरिएबल टाइपचा आहे. म्हणजे मी निडलने किती अमाऊंट ऑफ ओपनिंग क्लोजिंग पाहिजे, किती अमाऊंट ऑफ फ्लो पाहिजे ते मी ट्रॅक करतोय किंवा ते मी मीटर्ड करतोय. फक्त पहिल्या केस मध्ये काय होणार आहे, तुमचा जो काही सिस्टीम कडे आउटपुट जाणार आहे ते तुमच्या फ्लो कंट्रोल वॉल थ्रू जाणार आहे. या केस मध्ये हा चेक वॉल हा क्लोज आहे, म्हणजे फक्त फ्लो कंट्रोल वॉल थ्रूच आउटपुट जाईल. आणि ज्यावेळेस रिटर्न सप्लाय येईल त्यावेळेस रिटर्न सप्लाय येताना मात्र तुम्ही जो फ्लो कंट्रोल ज्या पोझिशनला ओपन किंवा क्लोज केला असेल तिथनं तर येईलच, बट चेक वॉल जो असेल चेक वॉल वरती पण ऍडिशनल प्रेशर बिल्टअप होईल, विच विल पुश दी बॉल टुवर्ड दी लेफ्ट साइड अँड अलाउ दी फ्लो फ्रॉम दिस. म्हणजे तिथे बघा, इनलेट कडनं पहिल्या केसला जे ऑइल येत आहे ते ऑइल इथनं पास होईल. फ्लो कंट्रोल निडल असेल त्यातनं मी किती अमाऊंट ऑफ एरिया प्रोव्हाइड केलेल त्यानुसार आउटपुट कडे जाईल. ओके, इथे सिम्बॉल उलटा झालेला आहे. सेम केसला इथनं ऑइल सप्लाय इकडे जाण्याचा पास ट्राय करेल, बट इट विल क्लोज दिस पॉइंट. हा पॉइंट क्लोज करेल जरी बॉल पुश किंवा प्रेस झाला तरी. सो तुमच्या ऑइलचा जो इनलेट असेल तो फक्त फ्लो कंट्रोल वॉल थ्रू जाईल बाय ब्लॉकिंग दी चेक वॉल. ओके, आणि सेकंड केस मध्ये ज्यावेळेस रिटर्न कडनं ऑइल सप्लाय येईल, त्यावेळेस काय होणार आहे, म्हणजे इकडनं सप्लाय सुरू होईल, तो फ्लो कंट्रोल वॉल थ्रू परत इनलेट कडे जाईल, रिटर्न लाईन कडे. परत इथनं तो आउटपुट सप्लाय आलेला असेल तो इथनं सिस्टीमला पुश करेल, चेक वॉलला पुश करेल आणि परत इनलेट कडनं टँकला सप्लाय होईल. ओके, हे तुमचा चेक वॉल वन साइडला फ्लो करतोय, दुसऱ्या साइडला नॉन फ्लो करतोय. इथे जी काय फ्री फ्लो कधी होईल तुमचा वन डायमेन्शनला किंवा वन डायरेक्शनला. इथे फ्री फ्लो जो काही पोपेट असेल तो पोपेट पुश करेल आणि इकडनं फ्लो
प्रोव्हाइड करेल. बट तोच जर मी आउटर डायमेन्शननी किंवा आउटर डायरेक्शनने जर फ्लो अलाउ केला तर इथे तो पोपेट जो असेल तो फ्लोची किंवा फ्लोला रिस्ट्रिक्शन प्रोव्हाइड करेल आणि तो पुढे पास करणार नाही. हे झालं तुमचे काही चेक वॉलचे टाईप. हे शटल वॉल वगैरे असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, ते जाऊ द्या. प्रॉब्लेम काय होतो तुमचं, हे 10 ते 11 लेक्चर ठेवलेलं, त्यानंतर लगेच माझं सेम टायमिंगला कॉलेजची मीटिंग असते.